नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग ज्ञान या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला तर आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो जय एकादशी विषयी. जय एकादशी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जय एकादशी म्हणून ओळखलं जातं. ही शुभ तिथी सर्व पापांचा नाश करते आणि एखाद्याला मुक्ती देते. जो या एकादशीचे पालन करेल त्याला त्याच्या आयुष्यात भोगावे लागणारे कष्ट हे कमी होतात. म्हणूनच एखाद्याने जाणीवपूर्वक एकादशीचे व्रत पाळले पाहिजे. म्हणूनच पाप कष्ट यांपासून त्याची मुक्ती मिळत असते. आर्थिक संकटे दूर होतात. हे व्रत नियमाने केले तर याचा विशेष लाभ होत असतो. एकादशीच्या दिवशी एकादशीचे व्रत करावे. भगवान विष्णू म्हणजे श्रीहरी यांच्या योगनिद्रेपासून जागृत होण्याचा हा काल. एकदा का ते जागृत झाले की मगच लग्न किंवा लग्नासारखे शुभ किंवा नवीन कार्य सुरू होते. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ही एकादशी खूप चांगली मानली जाते. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात एक एक एकादशी म्हणजे प्रत्येक महिन्यात एकादशी ही 2 वेळा येते. एकदा शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि याचबरोबर याच एकादशीच्या दिवशी भक्त भाविक भगवान विष्णूंना विशेष प्रार्थना करतात आणि उपवास करतात. श्रीहरी विष्णूंची पूजा करतात. आणि ही एकादशी यावेळी जय एकादशी ही 19 फेब्रुवारीला सोमवारी सकाळी म्हणजेच ही माघ शुक्ल एकादशीला सकाळी 8:55 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी 20 फेब्रुवारीला मंगळवारी सकाळी 9:55 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 20 फेब्रुवारीला जय एकादशीचे व्रत ठेवलं जातं आणि म्हणून ही जय एकादशी ही 20 फेब्रुवारीला पाळली जाते आणि 20 फेब्रुवारीलाच या एकादशीचे व्रत देखील केले जाते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.